मला पण इतका आनंद झाला की मी म्हणलं नंतर ह्या कार्यक्रमाला नक्कीच आपल्याला उपस्थित राहायचं। त्या आनंदामुळं मी माझी उपस्थिती केली। मला याच्यातून हे सांगायचं की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे। तुकाराम महाराजांनी असं सांगितलं किती अवघड असू द्या, तुम्ही प्रयत्न जर केला ना निश्चित तुम्हाला यश येणार। म्हणून हे खूप अतिशय अवघड काम, पोलीस मध्ये निवड होणंच अवघड आणि त्याच्यातून नंबर काढणं तर त्याहूनही अवघड, पण हे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवलं। मला त्याच्यातून हे सांगायचंय की त्यांनी दोन्ही कुळाचं नाव लौकिक केला, आपल्या कड परिवाराचा पण आणि तिकडं माहेरच्या लोकांच्या इकडचा पण। त्यासाठी आपुलिया हिंदा जो असे जागता धन्य माता पिता तयाची आकोळी कन्या पुत्र होती ते सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। म्हणजे अशा मुलींचा किंवा कुणी असो त्यांचा भगवंतालाही त्यांचा हेवा वाटतो। म्हणून आपलं कर्तृत्व करणं हे आपल्या हातात असतंय, ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। आता राजकीय नेत्यांची निवड ही फक्त 5 वर्षासाठी असते, त्यांचा मान हा 5 वर्षासाठी असतो। पण या अशा पद्धतीची निवड झाली तर यांचा नावलौकिक त्यांच्या आयुष्यभर टिकून राहतो आणि त्याच्यामध्ये त्यांना आनंद मिळतो आणि ही झळाळी सूर्याप्रमाणे त्यांच्या आयुष्याला कायमस्वरूपी लाभो। प्रामाणिकपणा हा अतिशय महत्वाचा आहे। मला सुद्धा हे माहित आहे की मी 1980 साली पोलीस भरतीमध्ये मी भरती झालो होतो। मला त्या परीक्षेमध्ये मी ग्राउंड मध्ये सगळीकडे पास झालो आणि मला जनरल नॉलेज मध्ये जे प्रश्न आले त्याच्यामध्ये मी सर्व येत नाही म्हणून खरं लिहिलं होतं आणि त्या ठिकाणी एकच प्रश्न असं उत्तर लिहिलं होतं की ही नोकरी का आवडती, तर मी उत्तर लिहिलं होतं की मला माझ्या कुटुंबाची सेवा करून जनतेची सेवा जर करायला मिळती ती मी माझी प्रामाणिकपणाने करणार। या उड्या एका वाक्यावर माझी भरती झाली होती, मी ती नोकरी केली नाही कारण मला दुसरीकडे याच्यापेक्षा जास्त, मी माझा तो प्रामाणिकपणा सोडला कारण मला दुसरीकडे जास्त पगार होता। पण मला एवढं माहित झालं की आयुष्यामध्ये प्रामाणिकपणाला महत्वाचे आहे। एवढं मला सांगण्याचं एवढंच की मला खूप आनंद झाला की यांची निवड झाल्याबद्दल हे यांचं कुटुंब हे आयुष्यभर अगदी आनंदात राहणार, म्हणून याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि थांबतो। रामकृष्ण हरी।